ऊस ज्या वर्षी समजा तुटून गेल्याच्या नंतर आपल्याला ते ऊस मोडून टाकायचा आहे. अगर ते ऊस समजा आपल्याला ठेवायचा नाही, आपल्याला राननीट करायचं आहे, तर बऱ्याच लोकायला मी तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, या पाचटाचं लय कोडं पडते. काहीच कोडं नाही बघा, सगळं कोडं आपल्या डोक्याने जर उपयोग केला आणि त्या गोष्टीवर थोडं विचार मंथन केलं तर कशावर बी सोल्युशन निघत आहे, कशावर बी उत्तर निघत आहे. हे तर पाचट आहे, काहीच अडचण नाही. आता हे ऊस आहे का, आपल्याला ह्या ऊसामध्ये आपला बाजरी करायचा विचार चाललेला आहे. अजून तरी आपण समजा बाजरी केलेली नाही, पण मिशनने हार्वेस्टर ऊस झाल्याच्या नंतर त्या ऊसाला आपण काय केलं आहे माहिती का, आता काय बी आधुनिक तंत्रज्ञान निघलेलं आहे, आपण डायरेक्ट रुटर मारलेलं आहे. आता रुटर मारल्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात, हे एक 2-3 तुकडे आहेत, खाली एक तुकडे, ही एक तुकडे, वरचे एक तुकडे. आता डायरेक्ट रुटर मारल्याच्यानंतर पूर्णपणे पाचट त्यांनी काढून घेतलेली, पण अशा रेगा पडल्यात. आता हे रेगा कशा पडल्यात, आता ह्या रेगीला काळीसर रेग आहे, मध्ये पाचट आहे, इकडे काळी रेग आहे, इकडे मध्ये पाचट आहे. तर काय झालं आहे शेतकरी बंधूंनो, ही जी काळी जी रेग पडलेली का, ही लांबणीची काळी बघू शकतात का, हे ह्याच्या अगोदरचा आपला ऊसाचा वरम आहे. पूर्णपणे ही जी टाळू आहे का, ही मोठ्या रुटरच्या सहाय्याने जॉन डियर आपण काय केलेली, फोडून घेतलेली. फोडून कशासाठी घेतलेली की जेणेकरून ह्याच्यामध्ये ज्या ऊसाच्या बुडक्या होत्या, ह्या बघा ह्या बुडक्या हे ऊसाचा जारवा, हे पूर्णपणे त्यांनी काय केलेलं आहे, धुमाकूळ असा चेच करून फोडून टाकलेलं आहे. आता ह्या सरीला जास्त पाचट आहे बरं का, ह्या सरीला पण जास्त पाचट आहे. तर हे काय माहिती आहे की खालची बांधू म्हणजे दांड आहे, इथं काय जास्त मार लागलेला नाही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाचट आहे. ह्या पाचटात बी खालीवर झाले बरं का, ह्या बघा हे इथं निबर लागलं आहे, ही खालची बाजू, ह्याच्यात बी समजा मार लागलेला आहे. पहिलंच पाचट भोगायन पुन्हा हे परत पाचट काय झालेलं आहे, मातीमध्ये काढलेलं आहे. मग जेणेकरून ह्याचं एखादा अवकाळ गाबनं जर पडलं, अगर बाजरी जर आपण पेरली तर ह्याचं विघटन होण्यास, ह्याची प्रक्रिया होण्यास, किण्वन प्रक्रिया म्हणजे ताक दही कसं करतो तर आपण इरजण टाकून तशी किण्वन क्रिया ह्याची होण्यास लवकर मदत होणार आहे. आणि राहिला प्रश्न ह्याच्यामध्ये बाजरी करण्याचा, बाजरी केल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ बनवून आपण सविस्तर देणारच आहेत. पण तत्पूर्वी नाही जरी केली तर ह्याचं काय करायचं शेतकरी बंधूंनो, एक नांगरट मारायची. नांगरट मारल्यानंतर आपला योग आल्या मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगन. मग हे पूर्णपणे खाली जातं आहे, कुठं जरी ढिगं पडले तर ते आपल्याला पांगून टाकता येतात. आणि जून महिन्यापासून अजून 3-4 महिने टाईम आहे, बरंच कुजतं आहे. आणि जे काही ओली तिली राहिलं का त्याच्या पुढे सोयाबीन पेरल्यानंतर परत आपल्याला 3-4 महिने टाईम असतं आहे, परत सगळंच 100% कुजतं आहे. आणि कुजून गेल्याच्यानंतर परत आपल्याला ऊस करायला, अगर कोणचं बी पीक करायला काहीच अडचण येत नाही शेतकरी बंधूंनो. धन्यवाद, राम राम.